यानंतर गावखेड्यातल्या बातम्या गावगाडा सुपरफास्टमध्ये। गडचिरोलीमध्ये पोलिसांनी संजीवनी उपक्रम राबवलेला आहे। तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांनी साक्षरतेचे धडे त्यांना देण्यात आले। तर या उपक्रमामधून 106 आत्मसमर्पित माओवाद्यांनी अक्षर ओळख, मूलभूत अंकगणित आणि डिजिटल साक्षरतेचे धडे घेतले। शिरूरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याऐवजी केंद्राच्या निकषांचं कारण पुढे करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे। गोंदियामध्ये रस्त्याच्या बांधकामासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि पाण्याच्या खड्ड्यात झोपून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच रस्त्याचं काम करण्याऐवजी लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतात, असा आंदोलकांचा आरोप आहे। चांदवडच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे। पुराचं पाणी शेतात शिरलंय, तर पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेत जमीनही खरवडून निघाली आहे। येवल्यामध्ये रोगराई आणि पावसाचा कोथिंबीर पिकाला मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांना कठोर निर्णय घेतला असून उभ्या कोथिंबीरीच्या शेतावर शेतकऱ्यांना रोटावेटर फिरवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जळगावमध्ये सागर पार्क मैदानामध्ये नमो मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी खासदार स्मिता वाघ तसंच आमदार सुरेश भोये यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना होणार आहे। तर 131 सार्वजनिक मंडळ सिंधुदुर्गात आहेत, तर 40 खासगी प्राणप्रतिष्ठापना होणार आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यांमध्ये गरबा आणि दांडियाचा उत्सव दिसून येतोय। तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रास गरबा आणि दांडिया आयोजित करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी महिला प्रशिक्षण घेत आहेत। तर जिल्ह्यामध्ये 9 दिवस गरब्याची धमाल असणार आहे। आई एकविरा देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीनं सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। तसंच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त एकविरा मंदिर परिसरामध्ये असेल। नवरात्र उत्सवापासून सुरू झालेल्या उत्सवाची ही सांगता कोजागरी पौर्णिमेला होणार आहे आणि नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात। गोंदियामध्ये नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। तसंच मंदिर परिसर सुद्धा आता सजवण्यात आलेला आहे। तसंच आकर्षक प्रकाश योजना सुद्धा करण्यात आलेली आहे। भंडारा जिल्ह्यात देवीची विविध रूप साकारण्यात आता मूर्तिकार दंग झालेले आहेत। आता उद्या नवरात्रोत्सवाची सुरुवात होते आणि त्यामुळे देवीच्या मूर्तींवरून शेवटचा हात फिरवण्यामध्ये मूर्तिकार मग्न झाले आहेत। मुंबई गोवा महामार्गापासून कासर्डे गावात जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यावर मोठ्याले खड्डे पडले आहेत आणि हा मार्ग वैभववाडी, लोरे आणि फोंडा इथून मुख्य ग्रामीण भागांना जोडणारा रस्ता आहे। याच रस्त्यावरून वाळूची अवजड वाहतूक सुद्धा सुरू असते आणि त्यामुळे रस्त्याची चाळण झाल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होतोय।
वाळवा तालुक्यामध्ये बेहे रामलिंग बेटावर कृष्णा नदीतून एक तरुण वाहून गेलेला आहे। युवकांना आरडाओरडा केल्यानंतर त्याला वाचवण्याचे प्रयत्न मात्र झाले, मात्र त्यात यश आलं नाही। अजय संदीप जावळे असं या वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे। पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये माहीम इथं ओढ्यात बुडून चुलत भावंडांचा मृत्यू झालेला आहे। तन्मय येवळे आणि सोमनाथ येवळे असं या मृत झालेल्या मुलांची नावं आहेत। तर एकाचा पाय घसरून तो बुडू लागल्यानं दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी सरसावला, मात्र त्याचाही पाय घसरला आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। कळवण तालुक्यातील मानूर इथं झाडाची फांदी कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला। या मार्गालगतच्या जनता विद्यालय परिसरामध्ये आणि शेतकी शाळा परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा धोका निर्माण होत असल्याचा तक्रारी येत आहेत। सोलापूरमध्ये एका वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलेलं आहे। तर सीना नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला यश आलंय। महिला सीना नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेली होती, मात्र तोल गेला आणि ती प्रवाहात वाहून जात होती, मात्र तटरक्षक पथकानं तिला वाचवलं। शिरूर तालुक्यामध्ये पिंपरी दुमाला या गावामध्ये एका घरासमोर बसलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं अचानक हल्ला केला, मात्र चपळाईनं कुत्र्यानं धाव घेतली आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला। हा थरारक प्रसंग घरासमोरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदराच्या शक्कर तलावामध्ये नौकाविहार सुरू झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून शक्कर तलावात पाणी पातळी कमी होती आणि त्यामुळे या ठिकाणी नौकानयन बंद करण्यात आलं होतं, मात्र आता तलावाची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे नौकाविहार पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आणि त्यामुळे आता प्रेक्षकांची पावलं आपसुकच इथं वळतात। संभाजीनगरच्या धामोरी ते नारळा चौफुली या रस्त्याची शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही डागडुजी झाली नाहीये, तर रस्ता दुरुस्ती मंजूर होऊन सुद्धा या दुरुस्तीच्या कामाला सुरुवातच झाली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना यायला जायला रस्ता नाहीये। ग्रामस्थांनी ग्रामसभेत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरं सुद्धा मिळाली नाहीयेत आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा इशारा दिला। संभाजीनगरमधील वरुड गावामध्ये 53 वर्षीय शेतकऱ्यानं नैराश्यापोटी शेतातल्याच झाडाला गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपवलं, तर सुरेश मुळे असं या गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी चिखलठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। लातूरच्या सिंदखेड गावातील लातूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। निलंगा तालुक्यातील सिंदखेड गुराळ या रस्त्याचंही दयनीय स्थिती आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेकडो शेतकऱ्यांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय।